सांगली शहरातील एका उपनगरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे। या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी अटक केलेल्या संजय प्रकाश माने यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलाय। दरम्यान या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत। संशयिताच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे। पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। मागील महिन्यात माने याने पीडितेचा विनयभंग केला होता। याबाबत तिने कुठेही वाच्यता केली नाही। मात्र 2 दिवसांपूर्वी रात्री 9:30च्या सुमारास संशयिताने पीडितेला बोलावलं, जबरदस्तीने घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर धमकीही दिली। काल सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी पोक्सोनुसार गुन्हा दाखल केलाय। संशयित माने यास 2 तासात अटक केली आहे। आज न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे अधिक तपास करत आहे। दरम्यान संशयित माने याची पॅरोलवर रजा ही नुकतीच संपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पॅरोल संपून देखील तो जेलमध्ये हजर झाला नव्हता। नेमका पॅरोल संपला आहे की नाही याची माहिती घेऊन पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली आहे।